नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नेहमीच बैलगाडा क्षेत्रातील शर्यत प्रेमींसाठी खुशखबर असते. पण मित्रांनो, आता डबल खुशखबर आहे. डबल खुशखबर म्हणजे अशी की बबलू सोनवणे यांचे एक नाही तर दोन दोन म्हैसूर वासरांच्या गाड्या चाळीसगावमध्ये येणार आहेत. आणि दोघी गाड्या मित्रांनो एकाच दिवशी येणार आहेत. ते म्हणजे उद्या मंगळवारी 17 सप्टेंबर 2024 रोजी चाळीसगावमध्ये एक नाही तर डबल म्हैसूर वासरांची गाडी बबलू सोनवणे यांची येणार आहे. आणि दोन वासरांमध्ये मित्रांनो जवळपास 44 वासरं असणार आहेत. 44चे 44 मित्रांनो आदत वासरं असतील. आणि हे तुम्हाला खरेदी करण्यासाठी बबलू सोनवणे यांच्या शेडवरती उद्या म्हणजे मंगळवारी भेटेल. शेडचा पूर्ण ॲड्रेस आहे कृषी उत्पन्न बाजार समिती, चाळीसगावच्या समोर 80 फुटी रोड, इथे बबलू सोनवणे यांच्या शेडवरती ही गाडी येणार आहे. अधिक माहितीसाठी बबलू सोनवणे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे. मित्रांनो, एकही वासरू ऑनलाईन त्यांनी दिलेलं नाही आहे. कारण की मित्रांनो, ऑनलाईन काय असतं, बऱ्याचदा जे पैसेवाले लोक असतात जे ऑनलाईन खरेदी करून घेतात. पण जे काही लोक असतात ज्यांना गाडी बघायची असते, गाडीतलं चांगलं टॉपचं वासरू खरेदी करायचं असतं, ते राहून जातात. म्हणून त्यांनी ऑनलाईन एकही वासरू दिलेलं नाही आहे आणि ऑनलाईन ते देणार देखील नाही आहेत. त्यांचं म्हणणं आहे की समोर या, समोर जो दाम असेल तो दाम करा, मग वासरू तुम्ही खरेदी करा. तर मित्रांनो, अगोदर एक गाडी यायची, एक गाडीला 22 वासरं असायचे. आता दोन गाड्यांना 44 वासरं असतील. म्हणजे तुम्हाला जे वासरू आवडलं तुम्ही ते टॉपचं वासरू खरेदी करू शकतात. तर दोन दोन वासरांची गाडी येणार आहे. तर गाडी ही उद्या येणार आहे. लक्षात ठेवा, कृषी उत्पन्न बाजार समिती, चाळीसगावच्या पुढे 80 फुटी रोड, मसोबा मंदिरच्या समोर बबलू सोनवणे यांचं शेड आहे. तिथं आल्यावर तुम्हाला गर्दी दिसून जाईल. तुम्हाला वासरं खरेदीसाठी भेटून जातील. तर मित्रांनो, बबलू सोनवणे यांच्या वासरांचं जे वैशिष्ट्य आहे, जे महत्त्व आहे, हे मी तुम्हाला जे माझ्या डोळ्यासमोर 2-4 वासरं माझ्या डोळ्यासमोर आहेत, जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. जसं की आता सध्या टॉपमध्ये पडणार एक वासरू आहे फायर म्हणून. मित्रांनो, हे फायर वासरू माझ्यासमोर उतरलं होतं गाडीमध्ये, जेव्हा मी शूट देखील केलेलं आहे. तर मित्रांनो, हे वासरू हे वासरू घोड्यात साताराकडे बिनजोड छकड्यामध्ये मित्रांनो बारीमध्ये कुठंच मागे राहत नाही. खूप टॉपला चालणारं वासरू आहे, जे आता लक्ष्मण भाऊ शिर्डीचे यांच्याकडे आहे. आणि सध्या चिमण्या म्हणून छोट्या मन्यात त्याने परवाच्या दिवशी घाटाचा राजा आणि आदात वयामध्ये सगळ्यात टॉपमध्ये पडणारी वस्तू आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर अमोल दत्तात्रय बहिरट, गावची बिडी, खेड तालुक्यातील आहे ते. तर मित्रांनो, आदत वयामध्ये स्कॉर्पिओचा मानकरी नाग्या हा सुद्धा बबलू सोनवणे यांच्या गाडीतली वस्तू आहे. जे नाग्या मित्रांनो त्यांनी आता स्कॉर्पिओमध्ये आदतमध्ये स्कॉर्पिओचा मानकरी झाला आहे तो देखील बबलू सोनवणे यांच्या गाडीतलं टॉपचं वासरू मित्रांनो. त्याच्याबरोबर मित्रांनो अजून तुम्हाला सांगतो मी, चाळीसगाव भागामध्ये, पूर्ण चाळीसगाव तालुक्यामध्ये बबलू सोनवणे यांचेच वासरू पडत आहे. त्यांची गाडी नेहमीच येते, तुम्ही नेहमीच बघत असतात, त्यांच्याकडनं वासरं खरेदी करत असतात. आमच्या भागातील जे काही गाव आहेत, ज्या गावामध्ये पाट्या पडलेल्या आहेत, त्या गावातील लोक जसं काही करगाव असलं, गणेशपूर असलं, शिंदी असलं, त्याच्यानंतर पूर्ण बाजूचा जवळ पट्टा आहे मित्रांनो, जवळपास तिघी तालुक्यातले मित्रांनो तिकडे खरेदीसाठी येत असतात. तर यांचे जे वासरं पडतात चाळीसगावच्या नावाने जे ओळखलं जात आहे, जसं की आता सातारा असेल, मुंबई असेल, पुणे असेल, या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो जे आदत वासरांची खरेदी होते ना, ही खरेदी जी केली जाते म्हैसूर वासरांची, ही सगळी बबलू सोनवणे यांच्या गाडीतले वासरं असतात. तर सांगायचं एकच की मित्रांनो, वासरांचा रिझल्ट आहे, कारण की वासरं डायरेक्टचे आहेत, डायरेक्टचा माल आहे. त्याच्यामुळे बरेच लोकांना खाणं पिणं चांगलं, वासरांना सराव चांगला आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. म्हणून मित्रांनो, वासरं देखील लोकांची मेहनत भरपूर आहे. तर म्हणून लोक जी आहे ना, जी किंमत लावत असतात, तुम्ही बऱ्याचदा म्हणतात की खूप महागडे वासरं घेत आहे. पण मित्रांनो, ते वासरं पाहताच त्या जे शर्यत प्रेम असतं यांचं म्हटलं होतं ना की नाद वगैरे, तर त्यांचं मनात असतं की आज माहिती आपण जे वासरू 40, 45, 50 घेतो आहे, हे वासरू 2 महिन्यात, 4 महिन्यात असेल किंवा महिन्याभरामध्ये देखील मित्रांनो बरेच जण सराव पाडत असतात. घोड्यामध्ये 2-3 राऊंड मारले, लगेच वासरं 1,00,000-1.5 लाखाला विकून मोकळे होऊन जातात. तर मित्रांनो, हा आमच्या भागामध्ये एक लोकांनी जो बिझनेस देखील शर्यतप्रेमींनी म्हणजे एक नाद पण होऊन जातो. त्याच्यानंतर पुढे देखील नाव चालतं की आमच्याकडचं वासरू आहे, आज आमच्याकडं पडतं आहे. जसं बबलू म्हणतोय की आमच्या गाडीतलं वासरू आहे, तर बबलू भाऊकडनं कोणीतरी आमच्या भागातनं घेतलं, परत त्याला चांगलं त्याने ट्रेन केलं, मग पडायला लागलं. म्हणजे बबलू भाऊचंही नाव निघालं. त्याच्यानंतर ज्याने दिला त्याचं पण नाव निघतं आणि ज्याच्याकडे आहे त्याचं देखील नाव निघते. तर मित्रांनो, असा वासरांचा प्रवास असतो, याच्या मागची मेहनत भरपूर जणांची असते. तर सांगायचं एकच की रिझल्ट आहे, चांगला माल असतो, बबलू भाऊचा टॉपचा माल असतो आदतमध्ये. पण आपण बऱ्याचदा लोकांच्या कमेंट पाहतो की खूप महाग आहे, खूप महाग आहे, इकडं तर हा भाव आहे, तिकडं तर तो भाव आहे. तर मित्रांनो, बाजारात तुम्हाला 30-30, 35-35, 25ला देखील म्हैसूर वासर भेटतं. पण बाजारातलं म्हटलं जातं, आता म्हणतात ना की रस्ते का माल सस्ते में. तर मित्रांनो, तसं देखील असतं. तो कुठलाही रिटायर माल नसतो, बबलू भाऊकडे डायरेक्टचा माल असतो, शेतकऱ्याकडनं डायरेक्ट खरेदी केलेला असतो. म्हणून
त्यांना लोक दाम देखील जास्त लावत असतात. आता एवढं जर आपल्याला बसल्या समजतं की महाग आहे बॉस आपल्याला वाटत असतं, पण जे लोक खरेदी करत असतात मित्रांनो ते तर येडे वगैरे असतात, त्यांना माहिती असतं ना की आपल्याकडे ही वस्तू काय रंग करणार आहे, आपला काय फायदा करून देणार आहे वस्तू, म्हणून ते लोक देखील मित्रांनो खरेदी करत असतात है ना. तर वासरू वगैरे मित्रांनो खूप चांगले आहे, टॉपचे आदत वासरे सगळे वासरे तुम्हाला सांगतो मी जवळपास 8-9 महिन्यापासून तर 12-14 महिन्याचे वासरे असतील, बाकी असतील पण मोठे ते देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे. तसं तुम्ही बबलू भाऊशी बोलून घ्या, तुम्हाला कसं वासरू पाहिजे. बबलू भाऊचा मी नंबर तुम्हाला दिलेला आहे, तर तुम्ही त्यांच्याशी बोलून सांगू शकता की आम्हाला अशी वासरू पाहिजे, मग ते तुम्हाला तसे वासरं आहेत का नाही आहेत तुम्हाला सांगून देतील. तर मित्रांनो फक्त घ्यायचं असलं तरच कॉल करा, आणि आत्ता घ्यायचं असेल तर कॉल करा. तुम्हाला नंतर घ्यायचं असेल तुम्ही तसं देखील त्यांच्याशी बोलू शकतात. काय काय फक्त घ्यायचं असलं तेवढंच कॉल करजा, विनाकारण कोणीही कॉल करू नका, फक्त एवढं सांगणार आहे. तर गाडी ही उद्या येणार आहे, गाडी जवळपास मित्रांनो 10 वाजता येईल. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, 10 वाजता गाडी येणार आहे. तुम्हाला आता जेवढी व्हिडिओ दाखवली व्हिडिओमध्ये तुम्हाला वासरांचा पड समजला असेल. आत्ता वासरांची चेहरापट्टी बघत चला तुम्ही, वासरांची नजर बघत चला तुम्ही, या व्हिडिओच्या माध्यमातून या फोटोच्या माध्यमातून तुम्हाला समजेल वासराचा चपळपणा नजर कशी आहे तुम्हाला समजेल. तर आता टोटल जवळ 44 वासरं आहे ना, तर 44 वासरांचे मागून पुढून साईडून दोघी तिघी म्हणजे एक वासराचे जवळपास 2-2-3 फोटो तुम्हाला दाखवलेले आहेत ना. तर फक्त गाडी येण्या अगोदरच या तुम्ही, तर तुम्हाला वासर खरेदी करायला भेटेल. क्वालिटीला एक नंबर आणली मित्रांनो, तुम्ही बघू शकता डायरेक्टचा माल आहे, कुठल्याही बाजारातली खरेदी नाही आहे. डायरेक्ट तामिळनाडू कर्नाटक या भागातली वासरे बघा तुम्ही. तर आता तुम्हाला सगळेच फोटो वगैरे पण दाखवतोय, तर एवढं बरं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जातं. सोशल मीडियाचा मित्रांनो हा खूप एक मोठा सगळ्यांनाच फायदा झालेला आहे. तो म्हणजे असं की आता वस्तू येते माल येतोय तर तुम्ही पण घरी बसल्या बघू शकतात की गाडीमध्ये कशी वस्तू आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही खरेदीसाठी चाळीसगावला येऊ शकतात. मित्रांनो मी असे बरेच लोक पाहिलेत की फक्त फोटोवरनं अंदाज लावतात की वस्तू कशी असं, आणि ती वस्तूला बरेच जण ऑनलाईन देखील काही पण किंमत लावून जातात. तर हा कुठंतरी म्हणतो ना की बैलगाडा क्षेत्रामध्ये नाद ज्याला म्हटलं जातं किंवा पागल पण ज्याला म्हटलं जातं तसा भाग असतो मित्रांनो. लोक खूप म्हणजे हुशार आहेत, त्यांची नजरला तीक्ष्ण झालेली लोकांची बैलगाडा क्षेत्रामध्ये जे लोक आहेत पूर्वीपासून. नाहीतर बरेच आहे बिचारांना समोर देखील कळत नाही की असं वाटतं की म्हैसूर पण तेच आहे आणि मग बाजारातलं गावराणी पण तेच असं वाटतं बऱ्याच जणांना. तर मित्रांनो वरचे जे वासरं असतात टॉपचे त्यांना दाम लावावा लागतो, किंमत लावावी लागते. नंतर जे खालचे असतात ना मग ते असतात 30-35च्या भावाने, ते देखील तुम्हाला बघायला भेटतील पण तो वरचा माल विकल्यानंतर. आणि मित्रांनो वरचं वासरू असलं ना, तुम्ही म्हणता ना केवढा दाम घेतला असं, त्या एका वासरावर 3 ते 4 सौदे असतात. एका वासरावरती जे चांगलं वासरं असतं ना त्याच्यावर 3 ते 4 असे जवळपास गाडीतून 10 वासरं असतात ज्याच्यावर 2-2, 3-3 सौदे होत असतात. मग त्यावेळेस हा म्हणतो मी एवढ्यात गेलो तर तो म्हणतो मी तेवढ्यात गेल, मग अशी वाढीव किंमत करून जास्त दाम पुरला तो वस्तू खरेदी करून घेऊन जातो. आणि ती वस्तू मित्रांनो 100% रंग करते, 100% तिचा रिझल्ट असतो. जर चांगली टीप असली ना, आणि घेणारा पण मित्रांनो कच्चा नसतो, तो जेवढा दाम लावतो ना तो त्या वासरांची 100% टीप ठेवतोच. आपल्या पोटाच्या लेकरूपेक्षा जास्त टीप वासरांची ठेवत असतो. ते बघा तुम्हाला ते सगळेच शिंगडे बघत चला, चेहरापट्टी बघत चला, मानेचा घेर बघत चला, गळा वगैरे आहे का नाही आहे ते बघा, हातपाय बघा, शेपटी बघा. तर सगळंच तुम्ही फोटोमध्ये बघत चला. कान कसे बघतोय, नजर कशी आहे, पब्लिकला चालेल का नाही चालेल, कलर कसा वाटतो, सगळ्याच गोष्टी मित्रांनो वासरांमध्ये भरपूर गोष्टी आहेत. बाकी मग काय असतं गोमबट्टा भवरात तर काही एवढं मी पाहिलेलं नाही आहे. बऱ्याच जण पाहतात, लय हुशार असतात लोक. एक सांगणं होऊन गेलं गोमबट्टा भवरा वगैरे, पण ज्याला पडायचं असतं ते पडतंच. कधी कधी यांच्याकडे बाल अंडूसुद्धा वासरं येत असतात, जे बचपनपासूनच बालकच्ची म्हटलं त्याला, बालकच्ची देखील वासरं येत असतात. त्यांना देखील मित्रांनो बरेच जण भरपूर मागणी लावत असतात. कोणी मग जर समजा एखादं टॉपचं पडणारं वासरू आहे किंवा पडणारं खोंड आहे, त्याची जर कॉपी एखादी आला तर त्या कॉपीला देखील भरपूर जण मागणी लावत असतात की हा याच्यासारखं सेम दिसतोय, याला देखील मित्रांनो अशी देखील किंमत लावत असतात. कोणी मग शरीर बांधा बघत असतो, कोणी अंगावरचे तुटलेला घेत असतो, मग घरी बनवत असतो. असे देखील मित्रांनो म्हणजे वेगवेगळे जसं व्यक्ती तशा प्रवृत्ती म्हटलं जातं तसं असतं. ज्याची जशी नजर पडते तसं तो घेऊन जातो, ज्याला जसं आवडलं. कोणाला वाटतं की आपण हलकं घेऊ अंगावर